हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये डिस्कस केलं होतं एक्सरसाइज सोल्युशन्स. आपला टॉपिक होता युनिट्स अँड मेजरमेंट. मागच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं क्वेश्चन नंबर 1पासून ते क्वेश्चन नंबर 3मधल्या 4th क्वेश्चनपर्यंत. आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 3मधला 5th क्वेश्चन ते क्वेश्चन नंबर 3मधला 16th क्वेश्चन. असे नियरली 12 क्वेश्चन आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कस करायचे आहेत. हे आजचे कंप्लीट जे क्वेश्चन्स आहेत ते कसे आहेत, न्यूमरिकल बेस्ड आहेत. त्यामुळं जर ह्या सगळ्या आर्टिकलकडे, सगळ्या लेक्चरकडे जर तुम्ही लक्ष दिलात तर नक्कीच तुम्ही जे अपकमिंग न्यूमरिकल्स आहेत तुमच्या एक्झाममधले किंवा CET नीटमधले ते तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. तर आपण सुरुवात करूयात. आजचा फर्स्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा. न्यूक्लियर रेडियस R has a dependence on the mass number A as R is equal to 1.3 into 10 to the power minus 16 into a to the power 1 by 3 meter. For a nucleus of mass number A is equal to 125, obtain the order of magnitude of R, that is radius, expressed in the meter. प्रश्न काय सांगतोय बघा आपल्याला, जे न्यूक्लियर रेडियस आहे, न्यूक्लियर रेडियस आर मधलं आणि मास नंबर मधलं आपल्याला रिलेशनशिप सांगितली आहे. कशी सांगितली आहे? R is equal to 1.3 into 10 to the power minus 16 a to the power 1 by 3 मीटर. थोडक्यात a चा क्यूब रूट आहे. ओके, आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी? R म्हणजे रेडियस, a म्हणजे मास नंबर. अच्छा, आणि हा जो प्रश्न आहे हा कशावरचा आहे? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडवरचा आहे. ओके, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडवरचा हा प्रश्न आहे. त्यामुळं हा क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी आपण तुम्हाला काय यायला पाहिजे? सुरुवातीला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड यायला पाहिजे. आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय? आपण कुठल्याही संख्येला कसे घेतो? a इंटू 10 टू द पॉवर n. कुठल्याही संख्येला आपण कसे घेतो? a इंटू 10 टू द पॉवर n. या ठिकाणी हे जे n आहे याला आपण काय म्हणतो? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. कधी? ज्या वेळेला a ची जी व्हॅल्यू आहे ती कशी असली पाहिजे? लेस दॅन 5. a ची व्हॅल्यू कशी असली पाहिजे? लेस दॅन 5 असली पाहिजे. पण a ची व्हॅल्यू मोर दॅन काय असली पाहिजे? 0.5 असली पाहिजे. त्यावेळेस हा जो n चा पॉवर मिळतोय त्याला आपण काय म्हणतो? ऑर्डर ऑफ द मॅग्निट्यूड. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, तुम्हाला a ची व्हॅल्यू किती सांगितली आहे? a इज इक्वल टू 125. अच्छा, त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस याला सॉल्व्ह करतो तुम्हाला असं म्हणता येईल का बघा, R इज इक्वल टू किती येईल? 1.3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 16. a ची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. किती केली आहे? 125 टू द पॉवर 1 बाय 3 मीटर. ह्याला जर मी पुढे सॉल्व्ह केलं तर मी काय सांगू शकतो बघा, हे 1.3ला 1.3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 16. 125चा क्यूब रूट किती आला? हा 5 आला का बघा? ओके, मीटर. सिम्पल आपण याला मल्टिप्लाय करून घेऊयात. ही व्हॅल्यू किती आली? 6.5. 1.3 इंटू 5 इंटू 10 टू द पॉवर किती आला? मायनस 16 मीटर. सिम्पल बघा, हे जे आन्सर तुमचं आलेलं आहे R इज इक्वल टू किती आलेलं आहे? 6.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 16 मीटर. तुम्हाला जे विचारलंय ते काय विचारलं या क्वेश्चनमध्ये? ह्याचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे, म्हणजे 10चा पॉवर किती आहे. आता 10चा पॉवर जर आपण बघायला गेला तर आपण काय सांगू शकतो? या एक्झाम्पलमध्ये 10चा पॉवर आपल्याला मायनस 16 दिसतोय, पण ही जी व्हॅल्यू आहे ही कशी असायला पाहिजे? 5 पेक्षा छोटी असायला पाहिजे. इथे व्हॅल्यू किती आहे? 6.5. जर ह्याला मी 5 पेक्षा लहान लिहिलं तर मी कसं लिहू शकतो? 0.65 इंटू 10 टू द पॉवर 1. आणि हा परत किती आला? 10चा पॉवर मायनस 16. आणि जर व्हॅल्यूज आपण पुट केल्या या ठिकाणी तर आपल्याला काय सांगता येईल? इट इज इक्वल टू 0.65 इंटू 10 टू द पॉवर मायनस 15 मीटर. आता बघा व्यवस्थित, 10चा पॉवर किती आलेला आहे? मायनस 15. आणि ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू कशी आलेली आहे? ती व्हॅल्यू लेस दॅन किती आलेली आहे? ती व्हॅल्यू जी आलेली आहे ती किती आलेली आहे? लेस दॅन 5 आलेली आहे. म्हणजे आपला आन्सर किती आलेला आहे? 10चा पॉवर मायनस 15. आणि आपण काय सांगू शकतो? ह्या एक्झाम्पलमध्ये जे आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारलं होतं ते ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आलेलं आहे? इट इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस 15 मीटर. दॅट इज द राईट आन्सर. प्रश्न कळाला? कन्फ्यूज होऊ नका की हा कुठला फॉर्म्युला आहे, याचं इम्पॉर्टन्स काय. सिम्पल तुम्हाला काय करायचं होतं? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचं होतं. त्यासाठी तुम्हाला फक्त ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडची कन्सेप्ट समजणं इम्पॉर्टंट होतं. बाकीच्या गोष्टीचा काही इथं जास्त तुम्ही डीपमध्ये जाऊ नका. प्रश्न कळाला? नक्की. आपण पुढे बघूयात. पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा आता.
In a workshop, a worker measures the length of a steel plate with the vernier caliper having a least count 0.01 centimeter. Okay. 4 such measurements of the length yielded the following values: 3.11 centimeter, 3.13 centimeter, 3.14 centimeter, and 3.14 centimeter. Find the mean length, the mean absolute error, and the percentage error in the measured values of the length. या ठिकाणी काय केले बघा, सपोज एखादा रॉड किंवा कुठला तरी एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याची लेंथ मेजर केली. आपण कुणाचा यूज करून मेजर केलेली आहे? एका वर्नियर कॅलिपरचा. त्याचा लिस्ट काउंट किती आहे? 0.01 सेंटीमीटर. ओके. आता त्यांनी काय घेतलं, एकूण 4 रीडिंग घेतल्या. फर्स्ट रीडिंग किती आलेली आहे? L1 इज इक्वल टू 3.11 सेंटीमीटर. ओके. सेकंड रीडिंग L2 घेतली 3.13 सेंटीमीटर. थर्ड रीडिंग घेतली आणि फोर्थ रीडिंग घेतली. आपल्याला काय काय विचारले बघा, या एक्झाम्पलमधला मीन ॲब्सोल्यूट एरर किती असेल, मीन व्हॅल्यू किती असेल आणि पर्सेंटेज एरर. अशा करून तुम्हाला 3 गोष्टी काढायच्या आहेत. तुम्हाला पहिल्यांदा काय काढायचं आहे? मीन व्हॅल्यू. त्यालाच इथे काय म्हणता येईल? मीन लेंथ. सेकंड तुम्हाला काय काढायचं आहे? मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि थर्ड तुम्हाला काय काढायचं आहे? पर्सेंटेज एरर. आपण एक एक गोष्टी घेऊयात. सगळ्यात सुरुवातीला बघा, आपण काढूयात 1 नंबरला आपण जी व्हॅल्यू फाइंड आउट करूयात ती करूयात आपण मीन लेंथची. मीन लेंथ म्हणजे काय असणार आहे? थोडक्यात मीन व्हॅल्यू. ह्याच्या 1, 2, 3, 4 रीडिंग आहेत, ह्या सगळ्यांचं आपण जर मीन घेतलं, ॲव्हरेज काढला की आपल्याला काय मिळणार आहे? मीन लेंथ मिळणार आहे. म्हणजे काय येईल बघा, L1 प्लस L2 प्लस L3 प्लस L4. या ठिकाणी 4 व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे डिवायडेड बाय किती आलं? 4. लेट्स पुट अप द व्हॅल्यूज. आपण जर व्हॅल्यूज पुटअप केल्या 3.11 प्लस 3.13 प्लस 3.14 प्लस 3.14 डिवायडेड बाय 4. आता आपण जर यांचं ॲव्हरेज काढलं आणि याला 4नं याचं ॲव्हरेज आपण जर काढलं ॲडिशन करून, तर तुम्ही क्लिअरली सुद्धा सांगू शकतात की यांचं ॲव्हरेज किती येईल? इट इज इक्वल टू 3.13 सेंटीमीटर. ही तुमची कोणती व्हॅल्यू आलेली आहे? दिस इज युअर मीन व्हॅल्यू. हा पार्ट समजला का बघा? ओके. सो आपण पहिली व्हॅल्यू काढलेली आहे, इट इज द मीन लेंथ. हा पार्ट समजला? ओके. आपण सेकंड जाऊयात. सेकंड आपल्याला काय विचारलं होतं? मीन ॲब्सोल्यूट एरर. आता मीन ॲब्सोल्यूट एरर काढायसाठी आपण काय करणार आहेत बघा, तुम्हाला ॲब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. काय सांगते सांगा? फॉर्म्युला ऑफ द ॲब्सोल्यूट एरर आठवतोय का बघा? डेल्टा ए इज इक्वल टू आपण काय वापरायचो? AM मायनस ए. मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तुम्हाला काय मिळायचा? ॲब्सोल्यूट एरर. मग या ठिकाणी एकूण 1, 2, 3, 4 मेजरमेंट घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला एकूण काय मिळतील? 4 ॲब्सोल्यूट एरर मिळतील. ते कसे काढता येतील बघा? पहिला ॲब्सोल्यूट एरर किती असणार आहे? डेल्टा L1 असेल या ठिकाणी. मग डेल्टा L1चा फॉर्म्युला काय येईल? इट इज इक्वल टू L मीन मायनस L1. आपण जर व्हॅल्यूज पुटअप केल्या तर आपला आन्सर काय येईल? इट इज इक्वल टू 3.13 मायनस 3.11 इट इज इक्वल टू 0.02 सेंटीमीटर. सिमिलरली आपण सेकंड रीडिंगमधला एरर काढू शकतो. तो किती येईल? डेल्टा L2 इज इक्वल टू LM मायनस L2 इट इज इक्वल टू 3.13 मायनस L2 ची व्हॅल्यू किती होती बघा? L2 ची व्हॅल्यू इट इज 3.13, म्हणजे किती येईल इथं? मायनस 3.13 झिरो आला. ओके. नेक्स्ट आपण काढूयात डेल्टा L3. डेल्टा L3 कसं काढता येईल आपल्याला? अगेन सेम प्रोसेस. LM मायनस L3. मीनची व्हॅल्यू किती होती? 3.13 मायनस इथे किती आलेला आहे? 3.14. ही व्हॅल्यू किती आली? मायनस 0.01 सेंटीमीटर. आलं लक्षामध्ये? फोर्थ एरर सिमिलरली आपल्याला कसं काढता येईल? डेल्टा L4 इज इक्वल टू काय म्हणता येईल बघा? LM मायनस L4. सो किती आला आन्सर परत? 3.13 मायनस 3.14 इट इज इक्वल टू मायनस ऑफ 0.1 सेंटीमीटर. हे 1, 2, 3, 4 आपण कोणते एरर काढलेले आहेत? ॲब्सोल्यूट एरर. आणि आपल्याला कोणता एरर विचारलेला आहे? मीन ॲब्सोल्यूट एरर.
मग आपण काय करूया त्या ठिकाणी मीन ॲब्सोल्यूट एररला आपण फॉर्म्युला कोणता वापरतो, सिम्बॉल वापरतो आपण डेल्टा ए. आणि डेल्टा एचा फॉर्म्युला काय होता, हा सगळ्या ज्या काही तुमचे ॲब्सोल्यूट एरर आहेत त्याचा मीन घ्यायचा आहे. सो मॅग्नेट्यूड ऑफ डेल्टा ए1 प्लस मॅग्नेट्यूड ऑफ डेल्टा ए2 अँड सो ऑन डिवायडेड बाय एन. आलं लक्षामध्ये. इन द सेम वे आपण जर हा फॉर्म्युला इथं वापरला तर आपण कसं लिहू शकतो बघा, मीन ॲब्सोल्यूट एरर या ठिकाणचा किती असणार आहे, डेल्टा एल. आणि डेल्टा एल इज इक्वल टू आपण काय सांगू शकतो, डेल्टा एल इज इक्वल टू हे जे आलेले 1 2 3 4 एरर आहेत ह्या सगळ्यांचं काय करायचं, तुम्हाला ॲव्हरेज घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे ॲव्हरेज घेताना तुम्ही सगळ्यांच्या मॅग्नेट्यूडचा ॲव्हरेज घेणार, कारण विथ साईन जर तुम्ही ॲडिशन केलात तर तुमची बेरीज 0 येऊन जाईल. आणि एररला आपण काय करतो, मॅक्झिमाय करायचा प्रयत्न करतो. कधी पण आपण एररची व्हॅल्यू मॅक्झिमम लिमिटमध्ये काढायला बघतो. त्यामुळे इथं काय येईल, मॅग्नेट्यूड ऑफ डेल्टा एल1 प्लस मॅग्नेट्यूड ऑफ डेल्टा एल2 प्लस मॅग्नेट्यूड ऑफ किती आलं, डेल्टा एल3 प्लस मॅग्नेट्यूड ऑफ डेल्टा एल4. छोट्या छोट्या स्टेप ह्या सगळ्या तुम्हाला कळल्या पाहिजेत. इथं काय येईल बघा, आता परत मॅग्नेट्यूड ऑफ डेल्टा एल1 आपण वरती कॅल्क्युलेट केलेलं आहे, किती आलं होतं ते, इट इज 0.01 0.02 प्लस 0 प्लस 0.01. लक्षपूर्वक बघा इथं प्लस घेतलाय आपण, नाहीतर तुम्ही मायनस घेताल आणि तुमचा आन्सर काहीतरी वेगळंच येऊन जाईल. आता याला किती करता येईल बघा सॉल्व करून, हे 0.04/4 इट इज इक्वल टू किती आलं, 0.01 सेंटीमीटर. हा काय आला आपला मीन ॲब्सोल्यूट एरर. हा कोणता एरर आलेला आहे, दिस इज युअर मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि मीन ॲब्सोल्यूट एररची व्हॅल्यू किती आलेली आहे, 0.01 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला विचारल्यापैकी आपण सेकंड थिंग सुद्धा कॅल्क्युलेट या ठिकाणी केलेली आहे. ह्याला काय म्हणायचं आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि लास्ट आपल्याला काय विचारलंय, पर्सेंटेज एरर. 3 नंबरला आपल्याला काय विचारलं होतं, ह्या एक्झाम्पलसाठी तुम्हाला पर्सेंटेज एरर काढा म्हणलं होतं. आता पर्सेंटेज एरर काढताना पर्सेंटेज एररचा तुम्हाला फॉर्म्युला आठवतोय का बघा, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू काय असतोय रे, इट इज नथिंग बट रिलेटिव्ह एरर इंटू 100. पर्सेंटेज एरर म्हणजे काय असतोय, इट इज द रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय बाय 100. आपण सॉल्व करूयात. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय बाय 100. आणि याला आपण कसं लिहितो, इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज. आता मला सांगा, तुम्हाला नेमकं रिलेटिव्ह एरर म्हणजे काय लक्षात आहे ना, सांगा. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असतोय, रिलेटिव्ह एरर म्हणजे असतोय मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू आणि हे इंटू किती आलं, 100. हा कुणाचा आला फॉर्म्युला, हा आला फॉर्म्युला पर्सेंटेज एररचा. या ठिकाणी आपण कसं वापरू शकतो फॉर्म्युला, हाच बघा, मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा एल डिवायडेड बाय किती आलेला आहे, मीन व्हॅल्यू इंटू 100. आता व्हॅल्यूज पुटअप करून टाका, तुमचा आन्सर येऊन जाईल. आता डेल्टा एलची व्हॅल्यू किती आली ती आता 0.01. एलची मीन व्हॅल्यू किती आली होती आपली बघा, आठवा 3.13. ओके, 3.13 इंटू किती आलेला आहे, 100. आणि हा तुमचा कोणता एरर आलेला आहे, दिस इज युअर पर्सेंटेज एरर. हा कोणता एरर आलेला आहे, पर्सेंटेज एरर. आता लक्षामध्ये. आणि ही जर व्हॅल्यू आपण सॉल्व केली तर ही व्हॅल्यू किती येईल, दिस व्हॅल्यू इज कमिंग आउट टू बी 0.3196%. आता ह्याला जर आपण विदिन द सिग्निफिकंट फिगर्स लिहिलं तर आपण पॉईंट नंतर फक्त 2 सिग्निफिकंट फिगर घेऊ शकतो, कारण प्रॉपर्टी कोणती वापरली आपण, सिग्निफिकंट फिगर्स इन द डिव्हिजन. तर आपला आन्सर किती येईल, 0.32%. आणि हे आलं तुमचं लास्ट आन्सर. समजलंय का बघा. आणि हा काय काढला आपण, पर्सेंटेज एरर काढला. तिन्ही व्हॅल्यूज बघा आपले आन्सर एक्झॅक्टली जे तुमच्या पुस्तकामध्ये आहेत त्या पद्धतीने घेतलेले आहेत. हा इथं कशामुळे अशी व्हॅल्यू आली, ही व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेशन्स करून बघा, पुस्तकामध्ये ह्या आन्सरचा एरर आहे. ओके,
आलं लक्षामध्ये? ही व्हॅल्यू अशी येत नाही, इथे मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक काहीतरी. कारण आपण सगळ्या गोष्टी आपण पाहूयात एक्सरसाइज मधला पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 7. हा काय सांगतोय बघा, क्वेश्चन नंबर 7. फाइंड द परसेंटेज एरर इन द कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी हॅव्हिंग मास 60.0 प्लस मायनस 0.3 ग्रॅम मूविंग विथ अ वेलॉसिटी ऑफ 25.0 प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर पर सेकंद. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय काय दिलं आहे बघा. आपण जर गिवन दॅट लिहून घेतलं तर काय सांगितलं आपल्याला, मासची व्हॅल्यू आपल्याला किती सांगितली आहे, 60 प्लस मायनस 0. बघा आपल्याला फर्स्ट काय सांगितलं आहे बघा, यांनी मास इज इक्वल टू किती सांगितलं आपल्याला, 60 प्लस मायनस 0.3 ग्रॅम. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, मासची व्हॅल्यू किती आहे, 60 ग्रॅम, आणि मासमधला जो एरर आहे तो किती आहे, 0.3 ग्रॅम. ओके. त्याच्यानंतर मूव्हिंग विथ अ वेलॉसिटी ऑफ, याची वेलॉसिटी आपल्याला सांगितली आहे, किती सांगितली आहे, त्याची वेलॉसिटी जी आहे ते आपल्याला दिली आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू 25.0 प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर पर सेकंद. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगितले आहे, वेलॉसिटी किती सांगितली आहे, 25.0 सेंटीमीटर, आणि वेलॉसिटीमधला जो एरर आहे डेल्टा व्ही किती सांगितला आपल्याला, 0.1 सेंटीमीटर पर सेकंद. हा पार्ट लक्षामध्ये आला. ओके. त्याच्यानंतर आपल्याला विचारले काय रे, आपल्याला जे विचारले ते आहे पर्सेंटेज एरर. आपल्याला काय विचारलं आहे, पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी. आपलं लक्ष कशावरती असलं पाहिजे, पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी. आता लक्षपूर्वक बघा मी काय सांगतोय, ह्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करायसाठी आपण सुरुवातीला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघूयात. काय आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². अच्छा, आता इथं जर समजा आपण आपल्या एरर्स लिमिट लावल्या, एररचं आर्टिकल आपण लावलं, तर आपण काय सांगू शकतो, पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी, पर्सेंटेज एरर इन द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, हाफला काही मतलब नाही, पर्सेंटेज एरर इन मास प्लस 2 टाइम्स पर्सेंटेज एरर इन वेलॉसिटी. बरोबर आहे का बघा. ह्याला आपण असं पण सांगू शकतो, मासमधला पर्सेंटेज एरर म्हणजेच काय आहे, डेल्टा एम बाय एम इंटू 100 प्लस 2 टाइम्स डेल्टा व्ही बाय व्ही इंटू 100. आपण सिंपल भाषेमध्ये याला नोट डाऊन केलेलं आहे. आता सिंपल आपल्याला काय करायचे, ह्याच्या वर आपण व्हॅल्यू काढल्या होत्या डेल्टा एमच्या, त्या व्हॅल्यू इथं पुटअप करूयात. आता आन्सर काय येईल बघा, डेल्टा एम म्हणजे किती आहे, 0.3 डिवायडेड बाय 60 इंटू 100 प्लस 2 इंटू डेल्टा व्ही किती आहे 0.1. ओके. डिवायडेड बाय व्ही किती आहे 25 इंटू इथे किती आहे 100. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, पर्सेंटेज एरर इन द कायनेटिक एनर्जी. बस एवढंच गोष्ट आहे. आता ह्याला बघा, एक झिरो कॅन्सल, एक झिरो कॅन्सल. तुम्ही पुढे काय करू शकतात, आता जर तुम्ही याला डिवाइड केलात तर ही व्हॅल्यू किती येईल बघा, ही व्हॅल्यू येईल 0.5. हा पार्ट कळाला का बघा. ओके. प्लस तुम्ही ह्याला सॉल्व्ह करा, हे आलं 4 इंटू 0.1 इंटू 2 किती आलं, हे 0.8 आलं. आणि आपल्याला पुढे काय मिळालं, पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1.3%. आपल्याला काय मिळालं, कायनेटिक एनर्जीमधला जो काही पर्सेंटेज एरर आहे तो किती घेतला, 1.3%. तुम्हाला सिंपल ही मेथड माहिती असायला पाहिजे होती, कोणती, एरर्स इन द प्रोडक्ट, तुम्हाला माहिती असायला पाहिजे होतं. जरी माहीत नसेल तरी लक्षात ठेवा, आपण काय काय स्टेप घेतलात, तुमचा आन्सर सॉल्व्ह होऊन जाईल. आता लक्षामध्ये. ओके, आपण पुढे बघूयात. पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा, इन द ओहम्स लॉ एक्सपेरिमेंट द व्हॅल्यूज ऑफ द अनोन रेजिस्टन्स वीआर फाउंड टू बी 6.12 ओहम, 6.09 ओहम, 6.22 ओहम, 6.15 ओहम. कॅल्क्युलेट द ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर इन दिस मेजरमेंट्स. काय काय सांगितलं बघा, ओहम्स लॉ एक्सपेरिमेंटमध्ये काहीतरी व्हॅल्यू मिळाल्या. R1ची आपण जी काही पहिली व्हॅल्यू आहे त्याला आपण काय नाव देऊयात, रेजिस्टन्सची R1ची व्हॅल्यू किती आली, 6.12 ओहम. R2ची व्हॅल्यू आलेली आहे 6.09
6.09 ओहम. R3ची जी व्हॅल्यू आली आहे ती किती आलेली आहे 6.22 ओहम. R4ची जी व्हॅल्यू आली ती किती आली इट इज इक्वल टू 6.15 ओहम. हा पार्ट कळाला. ओके. पुढे आपल्याला काय विचारले बघा, ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर आपल्याला काढायचे. थोडक्यात आपल्याला काय काय काढायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट काय काय करायचं आहे बघा. डेल्टा आर एम आपल्याला काढायचं आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके. आपल्याला रिलेटिव्ह एरर काढायचं आहे. रिलेटिव्ह एरर म्हणजेच काय रे, डेल्टा आर एम बाय आर एम. आणि आपल्याला काय काढायचं आहे पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर म्हणजेच काय आहे, डेल्टा आर मीन बाय आर मीन इंटू 100. ह्या तीन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. जसं आपण एक लेंथवालं मागे एक्झाम्पल केलं होतं, सेम टाईपचं एक्झाम्पल आहे, काहीच फरक नाही. तर सुरुवात करताना आपण सुरुवात करूयात मीन व्हॅल्यूला फाइंड आउट करण्यापासून. सो फर्स्ट वी फाइंड मीन व्हॅल्यू. कारण ह्याच्या 1 2 3 4 व्हॅल्यू आलते ना, ह्यांच्यापैकी व्हॅल्यू घ्यायची कोणती. तर सुरुवातीला आपण काय करूयात, फर्स्ट वी फाइंड द मीन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. आता मीन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स कशी काढता येईल, एकूण किती गोष्टी आहेत 4. म्हणजे असं म्हणता येईल का बघा, आर मीन इज इक्वल टू आपण काय सांगू शकतो, इट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 डिवायडेड बाय 4. आता आपण इथे व्हॅल्यू पुटअप करूयात. व्हॅल्यू पुटअप करताना काय करता येईल बघा, इट इज इक्वल टू R1 ची व्हॅल्यू किती होती 6.12 प्लस सेकंड व्हॅल्यू किती होती आपली 6.09 प्लस 6.22 प्लस, माझ्यासोबत तुम्ही पण सॉल्व करत चला, म्हणजे लवकर एक्झाम्पल तुमचे नोट डाऊन करणं पण होईल. फक्त व्हिडिओ बघितल्यापेक्षा चांगली गोष्ट काय होणार आहे, जर तुम्ही माझ्यासोबत सॉल्व केलात तर तुमचा वेळ पण वाचेल आणि एक काम तुम्हाला डबल करावं लागणार नाही. हे पार्ट लक्षामध्ये आला. ओके. आता आपण जर याचं ॲव्हरेज काढलं, मी व्हॅल्यू डायरेक्ट सांगतोय किती आली ती. आपण जर आर मीनची व्हॅल्यू काढली तर आर मीनची व्हॅल्यू होती आहे 6.145 ओहम. ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही कोणाची व्हॅल्यू आलेली आहे, दिस इज द व्हॅल्यू ऑफ मीन व्हॅल्यू. ही आरची काय आलेली आहे, दिस इज द मीन व्हॅल्यू ऑफ आर. ओके. आता आपण काय करू शकतो, ॲब्सोल्यूट एरर्स काढू शकतो. आता आपण काय काढू शकतो, ॲब्सोल्यूट एरर काढू शकतो. ॲब्सोल्यूट एरर काढताना लक्षात ठेवायचा फॉर्म्युला कोणता आहे बघा, ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू काय असतोय, मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. आता आपण एकूण 4 व्हॅल्यू मेजर केलेल्या आहेत, म्हणजे आपल्याकडे एकूण 4 ॲब्सोल्यूट एरर असतील. आपण काढूयात. पहिल्यांदा बघा ॲब्सोल्यूट एरर किती येईल, त्याला आपण नाव देऊयात डेल्टा R1. आणि डेल्टा R1 इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती येईल बघा, आता डेल्टा R1 ची जी व्हॅल्यू आहे ती येईल आर मीन मायनस R1. आर मीनची व्हॅल्यू होती 6.145 मायनस R1 ची व्हॅल्यू किती होती रे 6.12. सो इट इज इक्वल टू, आपण जर याला सॉल्व्ह केलं तर ही व्हॅल्यू येईल 0.025 ओहम. हा पार्ट समजला का बघा. ओके. सेकंड, सिमिलरली इन द सेम वे आपण काय काढू शकतो, डेल्टा R2 काढू शकतो. आणि डेल्टा R2 किती येईल, डेल्टा R2 इज इक्वल टू परत तोच फॉर्म्युला RM मायनस RN. RM ची व्हॅल्यू किती होती 6.145 मायनस ही व्हॅल्यू किती होती 6.09. आणि आपण जर या व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपला आन्सर किती लिहितं 0.055 ओहम. दोन्ही गोष्टी कळाल्या. ओके. थर्ड नंबरला सिमिलरली आपण डेल्टा R3 काढूयात. डेल्टा R3 इज इक्वल टू काय आलं RM मायनस R3. RM ची व्हॅल्यू 6.145 मायनस याची व्हॅल्यू किती होती 6.22. ऑब्विसली तुमचा आन्सर निगेटिव्ह मध्ये येईल आणि आन्सर आलेला आहे मायनस ऑफ 0.075 ओहम. हा ॲब्सोल्यूट एरर आहे, हा प्लस किंवा मायनस कसाही येऊ शकतोय. सिमिलरली आपण डेल्टा R4 जर काढलं तर आन्सर किती येईल RM मायनस R4 इज इक्वल टू 6.145 मायनस 6. व्हॅल्यू किती होती 15 आणि ही व्हॅल्यू येईल आपली इट इज इक्वल टू 0.005 ओहम. आणि ही सुद्धा व्हॅल्यू कशी आली निगेटिव्ह मध्ये झाली. हा पार्ट समजला सगळ्यांना. ओके.
आता आपल्याला काय करायचं आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर. आता मीन ॲब्सोल्यूट एरर आपण कसा काढूयात बघा. मीन ॲब्सोल्यूट एरर, जर आपण सिम्बॉल काय घेतलं, डेल्टा आर मीन, हा कसा काढता येईल बघा. सिम्पली हे जे 1 2 3 4 व्हॅल्यू आल्या त्या ह्यांच्या मॅग्निट्यूडचा मीन म्हणजे काय असणार आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर. परत तुमच्यासाठी तोच प्रश्न की यांचं मॅग्निट्यूड काय घ्यायचं, कारण आपण एररला काय करतो, मॅक्झिमाइज करायचा प्रयत्न करतो. सो इथे किती येईल, मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा आर वन प्लस मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा आर टू प्लस मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा आर थ्री प्लस मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा आर फोर डिवायडेड बाय 4 व्हॅल्यू आहेत म्हणून 4. सो आपण जर या व्हॅल्यूज इथं नोट डाऊन केल्या तर आपला आन्सर काय येईल, 0.025 प्लस 0.055 प्लस 0.075 प्लस 0.005. हे एक्झाम्पल सोपे आहेत, तुम्हाला फुल स्कोअर आपोआप होतोय. फक्त ह्या कॅल्क्युलेशन्सकडे वगैरे लक्ष द्या, ह्याला कंटाळा करून चालणार नाही. तुम्ही कंटिन्युअसली कॉन्शियस असलं पाहिजे याच्याबद्दल. आता ह्यांची ॲडिशन जी येईल मी ऑलरेडी करून ठेवली होती, 0.160/4. सो आपण जर याला सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर किती येईल, डेल्टा आर इज इक्वल टू 0.04 ओहम. आणि हा काय आला आपला मीन ॲब्सोल्यूट एरर, याची व्हॅल्यू किती आलेली आहे, 0.04 ओहम. हा पार्ट समजला का बघा. ओके, डाऊट नाही आतापर्यंत काहीच. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय काय काढायला विचारलं होतं बघा क्वेश्चनमध्ये. एक काढला आपण ॲब्सोल्यूट एरर काढला. सेकंड काय विचारलं होतं, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर. कसं काढता येईल बघा. आता आपल्याकडून 2 गोष्टी आता सॉल्व्ह करायच्या आहेत. कोणत्या कोणत्या, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर. आता रिलेटिव्ह एरर कसं काढता येईल, रिलेटिव्ह एरर आठवतं का बघा फॉर्म्युला. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असतो रे, मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू. आता या ठिकाणी मीन ॲब्सोल्यूट एरर किती होता आपला, डेल्टा आर एम बाय आर एम, आणि इज इक्वल टू किती आलं मग, 0.04 डिवायडेड बाय आर एमची व्हॅल्यू आपली किती आली होती, 6.145. आणि आफ्टर सॉल्विंग दिस ही व्हॅल्यू जी येईल 0.0065. ओके, आणि हा कोणता एरर आलेला आहे, रिलेटिव्ह एरर. सो रिलेटिव्ह एरर तुमचा आन्सर काय असलं पाहिजे, रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू 0.0065. दिस इज द व्हॅल्यू ऑफ रिलेटिव्ह एरर. कॅल्क्युलेशन स्वतः करून बघा, कंटाळा करू नका. या यू कॅन यूज लॉग टेबल ऑल्सो. पर्सेंटेज एरर, आता आपल्याला काय बघायचं आहे, पर्सेंटेज एरर. आठवतं का रे पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय बाय 100. कारण रिलेटिव्ह एरर खूप छोटा असतोय, त्यामुळे आपण काय करतो, जनरली पर्सेंटेज एररमध्ये आपण या व्हॅल्यूज दाखवतो. आता आपण जर याला रिलेटिव्ह एरर किती होता आपला, 0.0065 इंटू 100 इट इज इक्वल टू 0.65%. ही कुणाची व्हॅल्यू आलेली आहे, दिस इज द व्हॅल्यू ऑफ युअर पर्सेंटेज एरर. अशा पद्धतीनं आपण जे काय विचारलं होतं त्या तिन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आणि लक्षामध्ये आन्सर तुम्ही मॅच करून बघू शकतात. ओके, हा जर प्रश्न कळाला असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा प्रश्न वाचायसाठीच लेंदी आहे, प्रश्न खूप छोटा आहे. प्रश्न कशावरचा आहे, ऑब्वियसली इट इज फ्रॉम द डायमेन्शनल सेक्शन. कन्सेप्ट कोणती याच्यातली, डायमेन्शन अँड द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रश्न काय सांगतोय बघा, an object is falling freely under the gravitational force. Its velocity after traveling a distance h is v. If v depends upon acceleration due to gravity g and distance h, prove with the dimensional analysis that k is equal to v is equal to k into अंडर रूट जी एच. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, हे इक्वेशन v इज इक्वल टू के अंडर रूट जी एच, हे तुम्हाला इक्वेशन डायमेन्शनली चेक करून सांगायचं आहे. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, v इज इक्वल टू के
अंडर रूट जी एच हे इक्वेशन तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ह्याला प्रूव्ह कसं करता येईल बघा. ह्याला प्रूव्ह करायसाठी आपण काय सपोज करूयात, ही जी व्हेलॉसिटी आहे ही कुणाकुणावरती डिपेंड आहे म्हणली आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती. कशी डिपेंड आहे माहिती नाही, आपण पॉवर किती घेतला त्याचा ए घेतला. ओके. सिमिलरली वेलॉसिटी डिपेंड कुणावरती आहे, हाईटवरती. त्याचा पण पॉवर आपण किती घेतला, बी घेतला. हा पार्ट समजला का बघा. ओके. आता आपण काय सांगू शकतो, व्ही प्रोपोर्शनल टू, आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं बरं का, आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं. आपण काय घेतलं मग, व्ही इज इक्वल व्ही प्रोपोर्शनल टू जीचा पॉवर ए आणि एचचा पॉवर बी. ह्याला कंबाईन फॉर्ममध्ये आपण कसं लिहिलं, व्ही इज इक्वल टू के इंटू जीचा पॉवर ए आणि एचचा पॉवर किती घेतला आपण, बी घेतला. आता ह्याला प्रूव्ह कसं करता येईल बघा. ह्याला प्रूव्ह करायसाठी आपण डायमेन्शन्स व्हीच्या घेतल्या. या ठिकाणी व्ही म्हणजे काय आहे रे, व्हेलॉसिटी. डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी काय आहेत सांगा. डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी आहेत L1 T-1. डायमेन्शन्स ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे आता, L1 T-2. आणि डायमेन्शन्स ऑफ एच काय आहेत रे, फक्त L1. हा पार्ट समजला. ओके. आता आपण या सगळ्या डायमेन्शन्स या ठिकाणी पुटअप करूयात. म्हणजे व्हीच्या डायमेन्शन्स किती आल्या, L1 T-1. ओके. इट इज इक्वल टू केला के कॉन्स्टंट, जीच्या जागी आपण काय घेतलं, L1 T-2. ओके. त्याच्यानंतर ह्याचा पॉवर किती घेतला आपण, ए घेतला. ओके. आणि या ठिकाणी किती आलं बघा, एलचा पॉवर आहे 1 आणि ह्याचा पॉवर किती आला, बी. काय केलं कळालं सगळ्यांना, आपण प्रत्येकाच्या काय पुटअप केल्या, डायमेन्शन. आणि जर वरचं इक्वेशन ट्रू असेल तर ह्या डायमेन्शन्स दोन्ही साईडच्या काय असल्या पाहिजेत, इक्वल असल्या पाहिजेत. ही टर्म आली L1 T-1, हे केला के घेतलं, हे किती आलं बघा, एलचा पॉवर ए, टीचा पॉवर -2a आणि या ठिकाणी एलचा पॉवर किती आला, बी आला. हे समजलं का बघा. ओके. आता आपण याला असं लिहू शकतो का बघा, L1 T-1 हे केला के, इथं किती आलं, एलचा पॉवर ए प्लस बी आणि इथं टीचा पॉवर किती आलेला आहे, -2a. आपण जर या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वापरलं तर मी काय सांगू शकतो, एलच्या डायमेन्शन्स दोन्ही साईडच्या सेम असल्या पाहिजेत. बरोबर आहे ना. एखादं इक्वेशन कधी बरोबर असते, जर डायमेन्शन्स ऑफ LHS आणि RHS काय असतात, इक्वल असतील तर. डायमेन्शन्स ऑफ LHS इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ काय असतील तर, RHS असतील तर. मग या ठिकाणी काय सांगता येईल तुम्हाला, ज्या डायमेन्शन्स ए प्लस बीच्या आहेत त्या कुणाच्या बरोबर असल्या पाहिजेत, 1च्या. आणि दुसरी इक्वेशन तुम्हाला काय मिळेल, ज्या डायमेन्शन्स -2a होत्या त्या कुणाबरोबर आहेत, 1 बरोबर. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं, ए इज इक्वल टू किती आलं रे बाबा, 1/2. ओके. ही व्हॅल्यू इथं पुटअप करा तर काय आलं, 1/2 प्लस बी इज इक्वल टू 1 आणि पुन्हा तुम्हाला बी इज इक्वल टू काय मिळालेलं आहे, अगेन 1/2. आता ह्या जर व्हॅल्यू आपण वरच्या इक्वेशनमध्ये पुटअप केल्या, वरचं इक्वेशन काय होतं आपल्याकडे असलेलं, व्ही इज इक्वल टू के, जीचा पॉवर ए आणि एचचा पॉवर बी. व्हॅल्यू पुटअप करा, केला के, जीची व्हॅल्यू किती आली, जीचा पॉवर आला 1/2 आणि एचचा पॉवर काय आला, 1/2. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही संख्येचा पॉवर 1/2 म्हणजेच काय असते, त्याचं रूट. म्हणजेच काय आलं, अंडर रूट जी एच. आणि हे इक्वेशन आपण प्रूव्ह केलेलं आहे. इक्वेशन खूप सिंपल होतं. फक्त स्टेप घेण्यामध्ये तुम्हाला वाटलं असेल की इक्वेशन किती मोठं आहे, प्रश्न किती मोठा आहे. ॲक्च्युअलमध्ये हा प्रश्न खूप लहान होता. आलं लक्षामध्ये. ओके. आपण पुढे जाऊयात. आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे जे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करतात, म्हणजे फक्त व्हिडिओ बघितल्यापेक्षा व्हिडिओ बघता बघता तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत चला. सपोज करा एखादा प्रश्न तुम्हाला यायला आहे, व्हिडिओ पॉज करायचा किंवा स्किप करून टाकायचा, कारण हे सगळं तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. आता या ठिकाणी बघा, एक प्रश्न तुम्हाला काय सांगितला आहे, व्ही इज इक्वल टू AT प्लस B/T प्लस C, ओके, प्लस V0 is dimensionally valid equation. Obtain dimensional formula for A, B and C. या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय, V म्हणजे आहे वेलॉसिटी आणि T म्हणजे आहे टाइम.
म्हणजे तुम्हाला डायमेन्शन्स ऑफ व्ही दिलेत, काय दिलेत त्या डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी L1 t-1 आणि डायमेन्शन्स ऑफ टाईम काय येतील रे, डायमेन्शन्स ऑफ टाईम तुम्हाला माहिती आहेत काय आहेत त्या टीचा पॉवर 1 आणि तुम्हाला काय विचारलेत डायमेन्शन्स ऑफ ए बी आणि सी तुम्हाला काढायचे. इक्वेशन खूप सोपं आहे, जरी प्रश्न मोठा वाटला तरी बघा पहिल्या स्टेपमध्ये आपण याला 2-3 स्टेपमध्ये इक्वेशनला सॉल्व्ह करूयात. सुरुवात अगोदर बघा ह्या एक्झाम्पलच्या सेकंड स्टेपमध्ये ही जी स्टेप दिसते तुम्ही टीला आणि सीला ॲड केलात. ओके, हिअर वी ॲडेड टी अँड सी, बरोबर आहे का बघा. म्हणजेच काय असलं पाहिजे, आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीमध्ये काय शिकलो होतं बघा, बाय प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीमध्ये काय शिकलो होतं, आपण कुठल्याही दोन अशा क्वांटिटी ॲड करू शकतो ज्यांच्या डायमेन्शन्स काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन सेम आहेत आपण फक्त आणि फक्त त्यांनाच काय करू शकतो, ॲड करू शकतो. म्हणजे इथं तुम्हाला काय म्हणता येईल, डायमेन्शन्स ऑफ टी आर सिमिलर विथ द डायमेन्शन्स ऑफ सी. आता परत बघा टी तर काय दाखवते, टाईम, म्हणजेच काय म्हणता येईल तुम्हाला डायमेन्शन्स ऑफ सी सुद्धा काय असल्या पाहिजेत, टाईमच्याच असल्या पाहिजेत. सो आपण सुरुवातीला काय काढल्या, डायमेन्शन्स ऑफ सी काढल्या. प्रश्न समजला का बघा. ओके, त्याच्यानंतर परत एकदा बघा बरं का, आपण जर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वापरलं, आपण या ठिकाणी ए टीला ॲड केलंय कुणासोबत, ह्या कम्प्लीट टर्म सोबत, आणि ह्याला कुणासोबत बघितलं आपण, व्ही सोबत. हे कुणाच्या बरोबर आहे, व्हीच्या. याचा अर्थ काय, ज्या डायमेन्शन्स व्हीच्या आहेत आपण पुन्हा एकदा जर तेच आर्टिकल वापरलं तर ज्या डायमेन्शन्स व्हीच्या आहेत त्या कुणाच्या असायला पाहिजेत, त्याच असायला पाहिजेत एटीच्या. त्याच व्हॅल्यू डिफरंट असेल बरोबर आहे, पण तुमच्या डायमेन्शन्स काय असायला पाहिजेत, सेम असायला पाहिजेत. त्याच तुमच्या डायमेन्शन्स कुणासोबत असल्या पाहिजेत रे, बी बाय टी प्लस सी सोबत. आणि ह्याच डायमेन्शन तुमच्या कुणाच्या बरोबर असायला पाहिजेत, व्ही नॉट बरोबर. आलं का बघा लक्षामध्ये, बरोबर. ओके, आता आपण काय करूयात, फक्त एवढी स्टेप वापरूयात तर आपला आन्सर काय येईल, डायमेन्शन्स ऑफ व्ही इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ ए इंटू टी. आपल्याला डायमेन्शन्स ऑफ ए विचारल्या होत्या ना, मग डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू काय आल्यात, डायमेन्शन्स ऑफ व्ही डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ टी. सो डायमेन्शन्स ऑफ व्ही किती होत्या या केसमध्ये, व्ही वेलॉसिटी होती L1 t-1, टी काय होता आपला, टाईम होता. सो टीच्या काय आल्या t1. ह्याला सॉल्व्ह केला तर काय येईल तुमचा आन्सर, L1 t-2. सो व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ या ठिकाणी एच्या डायमेन्शन्स किती आल्या, L1 t-2. जर तुम्हाला या ठिकाणी आणखी एखादा प्रश्न विचारला असता की ए कोणत्या क्वांटिटीला रिप्रेझेंट करतोय, तर तुम्ही काय सांगितलं असता, ए इज रिप्रेझेंटिंग ॲक्सलरेशन हिअर. समजला का बघा पार्ट. ओके, आता परत तुम्हाला काय करायचे, डायमेन्शन्स ऑफ बी काढायचे. डायमेन्शन्स बीला काढायसाठी बघा बरं का, आपण हे जे इक्वेशन होतं आपलं, जे हे इक्वेशन होतं हे वापरलं, डायमेन्शन्स व्हीच्या कुणाबरोबर आहेत, बी बाय टी प्लस सी बरोबर. तर काय येईल बघा, असं म्हणता येईल का बघा, डायमेन्शन्स ऑफ बी आर इक्वल टू, सॉरी डायमेन्शन्स ऑफ पहिली टर्म काय होती आपली, व्ही होती. ओके, डायमेन्शन्स ऑफ व्ही इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ बी अपॉन टी प्लस सी. आता लक्षपूर्वक बघा बरं का, या ठिकाणी टी पण टाईम आहे, सी पण टाईम आहे, वरती प्रूव्ह केलं. टाईम प्लस टाईम काय येईल, टाईम येईल, बरोबर आहे ना, कारण आपण टाईममध्ये टाईम ॲड केला, तुम्हाला टाईमचा स्क्वेअर मिळत नाही, टाईमच मिळतोय. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, डायमेन्शन्स ऑफ व्ही इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ बी डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ टाईम. सो डायमेन्शन्स ऑफ बी तुम्हाला काय मिळतील बघा, डायमेन्शन्स ऑफ बी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ व्ही इंटू डायमेन्शन्स ऑफ टी. व्ही किती होत्या, L1 t-1 आणि हे किती आलं, t1. सो बी इज इक्वल टू किती आल्या डायमेन्शन्स, फक्त आणि फक्त L1 आल्या, हे कॅन्सल आउट झालं. आणि तुम्ही काय सांगू शकतात, डायमेन्शन्स ऑफ बी सुद्धा आपण काढलेले आहेत. डायमेन्शन्स ऑफ बी किती आल्या रे, एलचा पॉवर 1, ह्याला आपण म्हणतो ते इक्वेशन नंबर 3. प्रश्न खूप सोपा होता, पण तरी पण तुम्हाला कन्फ्यूज कुठं कुठं होऊ शकलं असतं. खूप पोरं या स्टेपला कन्फ्यूज होतात, ते टाईम प्लस टाईम टीचा पॉवर 2 घेतात, पण असं होत नाही ना.
आपण जर टाईममध्ये टाईम ॲड केला तर टाईमचा स्क्वेअर आपल्याला कधीच मिळत नाही. हा पार्ट समजला? बघा आन्सर चेक करून. गुड. आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. द लेंथ, breadth and thickness of rectangular sheet of metal are 4.234 meter, 1.005 meter and 2.01 centimeter respectively. Give the area and volume of the sheet to the correct significant figures. काय म्हणले बघा, एक रेक्टँग्युलर काहीतरी शीट आहे, त्या शीटची लेंथ किती सांगितली आपल्याला, L इज इक्वल टू 4.234 मीटर. ओके. त्याची ब्रेडथ आपल्याला सांगितली आहे B इज इक्वल टू 1.005 मीटर. आणि आपल्याला परत काय सांगितलं आहे, याची थिकनेस सांगितली आहे, त्याला आपण T म्हणूयात, 2.01 सेंटीमीटर. ह्याला जर आपण मीटरमध्ये केलं तर किती येईल, 2.01 इंटू 10⁻²- मीटर. हा पार्ट समजला का बघा. ओके. आता आपल्याला काय विचारलं आहे, एरिया आणि व्हॉल्यूम अप टू द करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. तर पहिल्यांदा आपण एरिया काढूयात. एरियाचा फॉर्म्युला काय आहे रे, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेडथ. ओके. लेंथ किती दिली आहे आपल्याला, 4.234. ओके. इंटू ब्रेडथ किती आहे, 1.005. दोघांचं युनिट काय आलं, मीटर इंटू मीटर किती आलं आपल्याकडे, मीटरचा स्क्वेअर. हा पार्ट समजला का बघा. आता आपण जर याला सॉल्व्ह केलं तर ही व्हॅल्यू आलेली आहे 4.255 मीटर स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावेच लागतील, याच्यामध्ये नो ऑप्शन. फक्त ज्यावेळेस आपण सिग्निफिकंट फिगर्स घेतो, इथं पण आफ्टर डेसिमल पॉईंट 3 होते, इथं पण किती होते, 3 होते. तुमच्या आन्सरमध्ये सुद्धा आफ्टर द डेसिमल पॉईंट सिग्निफिकंट फिगर्स किती पाहिजेत, 3 पाहिजेत. टेक केअर ऑफ दॅट. ओके. तुम्ही किती नंबरपर्यंत काढलात हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला आन्सर लिहिताना विदिन द सिग्निफिकंट फिगर्स तुमचा आन्सर नोट डाऊन करायचं आहे. हा पार्ट समजला सगळ्यांना नक्की. ओके. आता आपण काय काढूयात, त्याचं व्हॉल्यूम काढूयात. ऑब्विसली या ठिकाणी एखादी रेक्टँग्युलर शीट आहे, तुमची नोटबुक जशी आहे ना तशी शीट आहे या ठिकाणची. सेम तुमची जी नोटबुक असते, तुमचा मोबाईल असतो त्या टाईपची. त्याला काय काय आहे, लेंथ आहे, ब्रेडथ आहे आणि थिकनेस आहे. मग आपण या ठिकाणी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला सेकंड केससाठी काय करू शकतो, व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू थिकनेस, किंवा तुम्हाला L इंटू B इंटू T सुद्धा घेऊ शकतात, काही अडचण नाही. मग या ठिकाणी व्हॅल्यू घ्या 4.234 इंटू 1.005 इंटू थिकनेस किती होती, 2.01 इंटू 10⁻². आणि तुम्हाला ह्या सगळ्याला काय करायचं, आता सॉल्व्ह करायचं आहे. ओके. तुम्हाला ह्या सगळ्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. आता या सगळ्यांचा मल्टिप्लिकेशन आपण जर केला तर यांचा मल्टिप्लिकेशन येतोय 8.5528 आणि या 10⁻²ला 10⁻² आणि व्हॉल्यूमचं युनिट काय आलं, मीटर इंटू मीटर इंटू मीटर. ही व्हॅल्यू आलेली आहे मीटर क्यूबमध्ये. पण आता बघा, आपल्याला अप टू द सिग्निफिकंट फिगर लिहायचं आहे. आफ्टर डेसिमल पॉईंट या ठिकाणी किती आहेत, 3 आहेत, इथे किती आहेत, 2 आहेत, इथे किती आहेत, 2 आहेत. मग तुम्हाला काय करायला लागेल, आन्सरला 2 सिग्निफिकंट फिगर्समध्ये आफ्टर डेसिमल पॉईंटच्या राऊंड ऑफ करावं लागेल. म्हणजे या 28ला तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल आणि या 5ला पण तुम्ही काय करणार, मग आता राऊंड ऑफ करणार. तुमचा आन्सर किती येईल, 8.56. कारण हा जो डिजिट आहे रिमूव्ह केलेला, राऊंड ऑफ केलेला, तो 5 आहे, बट फॉलोड बाय अदर नॉन झिरो डिजिट आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू किती आली, 6 झाली. एकने इन्क्रीज केलं, इंटू 10⁻² मीटर क्यूब. आपण असं वरती का नाही केलं होतं, याचं कारण इथं पण 3 सिग्निफिकंट फिगर्स होते, इथं पण 3 सिग्निफिकंट फिगर्स होते. ह्याच्यावरचे MCQ जर तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर कित्येकदा तुमच्या कॅल्क्युलेटिंग स्किलपेक्षा त्यांना तुमचे कन्सेप्ट ऑफ राउंडिंग ऑफ ऑर द सिग्निफिकंट फिगर्स ही चेक करायची असते. सो नोट डाऊन करा आन्सर. आवर आन्सर आर मॅचिंग विथ द टेक्स्टबुक सोल्युशन्स. पार्ट कळाला हा. ओके. आपण बघूयात पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर
12 काय सांगतोय बघा, इफ द लेंथ ऑफ द सिलेंडर इज, आपल्याला सिलेंडरची काय सांगितली आहे, लेंथ सांगितली आहे, किती दिली आहे बघा, 4.00 प्लस मायनस 0.001 सेंटीमीटर. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्हाला एल इज इक्वल टू किती दिले, 4.00 सेंटीमीटर, आणि याच्यातला एरर डेल्टा एल तुम्हाला किती सांगितला आहे, 0.001 सेंटीमीटर. ओके, सिमिलरली तुम्हाला काय सांगितलं आहे, रेडियस सांगितली आहे. रेडियस तुम्हाला किती सांगितलेली आहे, रेडियस इज इक्वल टू 0.0250 प्लस मायनस 0.001, अगेन कशामध्ये आहे व्हॅल्यू, सेंटीमीटरमध्ये. म्हणजे तुम्हाला रेडियस जी दिली आहे ती किती दिली आहे, 0.0250, आणि रेडियसमधला जो काही एरर आहे डेल्टा आर तो किती सांगितला आहे तुम्हाला, 0.001, आणि दोन्ही कशामध्ये आहेत, सेंटीमीटरमध्ये आहेत. ओके, त्याच्यानंतर ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय सांगितलं आहे, मास दिलेला आहे. मासची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला, 6.25 प्लस मायनस 0.1 ग्रॅममध्ये. ह्या 1, 2, 3 तिन्ही व्हॅल्यू आपल्या कशामध्ये येतात, सीजीएस सिस्टीममध्ये. सो दॅट वी कॅन ॲडॅप्ट हिअर सिरियस सिस्टीम ऑनली, सो नो नीड ऑफ कन्व्हर्टिंग. ओके, आता आपल्याला काय विचारलं आहे, इथं आपण लिहू शकतो एम इज इक्वल टू 6.25 ग्रॅम, आणि मासमधला एरर डेल्टा एम किती आला, 0.01 ग्रॅम. आता आपल्याला विचारले काय, कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन द डेन्सिटी. सगळ्यात अगोदर मला सांगा डेन्सिटीचा फॉर्म्युला काय रे. आपण ज्यावेळेस डेन्सिटी म्हणतो, डेन्सिटीचा आपण सिम्बॉल घेतो रो, आणि डेन्सिटी इज इक्वल टू आपण काय घेतो फॉर्म्युला, मास अपॉन व्हॉल्यूम. ह्याला आपण मॅथमॅटिक्स फॉर्म्युला कसं घेऊ शकतो, m/v, आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय रे, जर या ठिकाणी शेप कसा आहे तुमचा, सिलेंडर, सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू एरिया, आणि सिलेंडरचा शेप हा असा असतो ना कधी पण, म्हणजे इथला एरिया कसा बनला, सर्क्युलर, आणि एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आला, पाय आर स्क्वेअर. म्हणजे ओव्हरऑल तुमचा डेन्सिटीचा फॉर्म्युला रो इज इक्वल टू m अपॉन एल इंटू पाय आर स्क्वेअर आला का बघा. ओके, जर हे असं आलं असेल तर आता आपण जो काही आपली पर्सेंटेज एररची प्रॉपर्टी होती ती वापरू शकतो, आणि इथं आपण काय सांगू शकतो बघा, आता पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी इज इक्वल टू पर्सेंटेज एरर इन मास प्लस पर्सेंटेज एरर इन लेंथ प्लस 2 टाइम्स पर्सेंटेज एरर इन आर. आता पर्सेंटेज एरर इन मास म्हणजे काय रे, डेल्टा m/m इंटू 100. पर्सेंटेज एरर इन लेंथ म्हणजे काय आहे, परत तेच डेल्टा l/l इंटू 100. परत काय येईल, 2 टाइम्स डेल्टा r/r इंटू 100. हा पार्ट कळाला का बघा. ओके, आता आपण व्हॅल्यू पुटअप करूयात. ज्या वेळेला आपण व्हॅल्यू पुटअप करतो त्यावेळेला आपला आन्सर काय येईल बघा, इट इज इक्वल टू डेल्टा एम म्हणजे किती आहे बघा, 0.01. ओके, डिवायडेड बाय एम ची व्हॅल्यू किती होती या केसमध्ये, 6.25 इंटू 100 प्लस डेल्टा एल आपण व्हॅल्यू काढू शकतो 0.001. ओके, डिवायडेड बाय एल ची व्हॅल्यू किती होती, 4 इंटू परत 100 प्लस 2 इंटू डेल्टा आर किती होतं बघा आता, 0.001 डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू किती होती आपल्याकडे, 0.0250 इंटू 100. एकदा ह्या व्हॅल्यू सॉल्व्ह केलो की आपलं आन्सर आलं. आपल्याला काय मिळाला, पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी. हा पार्ट समजला का बघा. ओके, आता आपण एक एक व्हॅल्यू लिहूयात. ही जर व्हॅल्यू तुम्ही सॉल्व्ह केलात, आपण 100 कॉमन काढूयात सगळ्यामधून, चालेल सगळ्यांना. आपण काय करूयात, 100 कॉमन काढूयात. म्हणजे इथं किती येईल, 0.01 बाय 6.25 प्लस इथं किती येईल, 0.001 बाय 4 प्लस इथं किती येईल, 2 इंटू
0.001 बाय 0.0250 इंटू 100. आता आपण जर या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन्स केले, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागतील, यात तुम्हाला काही शॉर्टकट नाही. आता ही पहिली व्हॅल्यू आली 0.0016 प्लस ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आलेली आहे 0.00025. ओके, 3 झिरो आलेत, प्लस ही व्हॅल्यू आलेली आहे 0.08 इंटू 100. आता याला जर आपण सॉल्व केलं तर आपण हे ॲडिशन किती येईल बघा, 0.08185 आणि मल्टिप्लाय बाय किती होतं 100. सो आपलं ओव्हरऑल आन्सर किती आलं बघा या केसमध्ये, इट इज इक्वल टू 8.185%. सो आपण काय काढला, पर्सेंटेज एरर काढला, कुणामधला, डेन्सिटीमधला, आणि व्हॅल्यू किती आलेली आहे 8.185%. आलं लक्षामध्ये? स्टेप कळाल्या का बघा? प्रश्न खूप सोपा होता, पण एक कॅल्क्युलेशन्स लेंदी असल्यामुळं तुम्हाला असं वाटू शकतंय की किती अवघड आहे म्हणून. ॲक्च्युअलमध्ये याच्यामध्ये डिफिकल्ट असा कुठला पार्ट नव्हता बिलकुल, पण तरीसुद्धा तुम्हाला अवघड का वाटू शकतंय, इट इज जस्ट ओनली बिकॉज ऑफ द लेंदी कॅल्क्युलेशन्स. आलं लक्षामध्ये? नक्की. आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे आपला पॅरालॅक्स मेथडचा. आपण पॅरालॅक्स मेथड कशासाठी वापरतो, लॉंग डिस्टन्सेसला मेजर करायसाठी, कॅल्क्युलेट करायसाठी. ओके, आणि पॅरालॅक्स मेथड कशामुळे असते की समजा एकाच ऑब्जेक्टला आपण जर दोन डिफरंट पोझिशननं त्याला आपण जर बघितलं तर काय होणार आहे, तुम्हाला त्या केसमध्ये थोडासा पोझिशनमध्ये चेंज वाटतोय. आता या ठिकाणी काय म्हणले बघा, व्हेन प्लॅनेट ज्युपिटर इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 824.7 million kilometers from the earth, its angular diameter is measured to be 35.72 seconds of arc. Calculate diameter of the Jupiter. प्रश्न काय सांगतोय बघा, लेट्स सपोज दॅट दिस इज द ज्युपिटर. ओके, ह्याला आपण पृथ्वीवरून ऑब्झर्व केलं, याला आपण काय केलेलं आहे, पृथ्वीवरून ऑब्झर्व केलेलं आहे. ओके, म्हणजे आता हे घेतलं आपण अर्थ. ओके, आणि ज्युपिटरचा या केसमध्ये अँग्युलर डायमीटर जो काही यायला होता तो तुम्हाला दिला होता. हा अँग्युलर डायमीटर याला आपण म्हणूयात थीटा. हा इथला अँगल तुम्हाला दिला आहे, थीटा इज इक्वल टू किती दिला आहे 35.72 आर्क सेकंद. परत तुम्हाला काय सांगितलं आहे, या पृथ्वीमधलं आणि हा जो ज्युपिटर होता यातलं तुम्हाला डिस्टन्स सांगितलं आहे. किती सांगितलं आहे बघा, याला आपण म्हणूयात डी. हे डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड ज्युपिटर तुम्हाला सांगितलं आहे 824.7 मिलियन किलोमीटर्स. ओके, तुम्हाला विचारले काय, जर असं असेल तर तुम्हाला ह्या ज्युपिटरचा डायमीटर विचारला आहे. आता डायग्राम जर कळाली असेल तर प्रश्न तुम्हाला एकदम क्लिअर झाला का बघा. आता तुमचा प्रश्न कशावरचा आहे, सिंपल आर्टिकल अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. इथं आर्क किती आहे डी, रेडियस किती आहे डी, तर डी इज इक्वल टू काय आलं थीटा इंटू डी. बस तुमचा ह्याच आर्टिकलचा काय आहे हा प्रश्न आहे. फक्त त्या क्वेश्चनला सॉल्व करायसाठी हा जो अँगल आहे तुमचा आर्क सेकंडमधला, डिग्रीमधला, तो तुमचा कशामध्ये कन्वर्ट केला पाहिजे, रेडियनमध्ये. आणि हे जे डिस्टन्स आहे ते कशामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे आता, मीटरमध्ये. आपण अगोदर डिस्टन्सला कन्वर्ट करूयात. ह्या डिस्टन्सला आपण लिहू शकतो इट इज इक्वल टू 824.7 इंटू 10⁶ किलोमीटर. आणि जर आपण याला मीटरमध्ये घेतलं तर डिस्टन्स किती येईल 824.7 इंटू 10⁹ मीटर. सिमिलरली हा जो अँगल होता यातल्या आर्कला पण आपण, हा अँगल तुम्हाला किती दिला आहे बघा, थीटा इज इक्वल टू किती दिला आहे तुम्हाला 35.72 सेकंद. ह्याला तुम्हाला काय करायचं आहे आता, रेडियनमध्ये करायचं आहे. हे रेडियनमध्ये करण्यासाठी 1 आर्क सेकंद इज इक्वल टू
ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का बघा, 1 आर्क सेकंद इज इक्वल टू, याची व्हॅल्यू आहे 4.84 इंटू 10⁻⁻6 रेडियन. याला रेडियनमध्ये का बरं करायचं रे? याला रेडियनमध्ये यासाठी करायचं की हा जो फॉर्म्युला आहे अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, हा कधी व्हॅलिड आहे? इट इज व्हॅलिड ओनली इफ, जर याच्यामध्ये काय असेल, तुमचा जो काही अँगल आहे तो कशामध्ये असेल तर रेडियनमध्ये असेल तर. मग एका सेकंदाची व्हॅल्यू इतकी आहे, तर आपला अँगल किती येईल मग? थीटा इज इक्वल टू 35.72 इंटू 4.84 इंटू 10⁻⁻6 रेडियन. अँड आफ्टर सॉल्विंग दिस, आपण जर याला सॉल्व केलं तर ही व्हॅल्यू येईल 1.73 इंटू 10⁻⁻4 रेडियन. आता आपला प्रश्न एकदम जवळ आला आपल्या लास्ट आन्सरच्या. आपल्याकडे फॉर्म्युला काय आलता बघा, डी इज इक्वल टू थीटा इंटू डी. थीटा किती मिळाला आपल्याला? 1.73 इंटू 10⁻⁻4 इंटू डी किती आलेला आहे आपल्याकडे? 824.7 इंटू 10⁻9. बस याला सॉल्व केलं की आपल्याला काय मिळाला? डायमीटर ऑफ द ज्युपिटर. याला काय मिळालं आपल्याला? डायमीटर ऑफ द ज्युपिटर 1.428 इंटू 10⁻8 मीटर, हे आपलं आन्सर आलेलं आहे. आणि जर आपण याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर आपलं आन्सर काय येईल? इट इज इक्वल टू 1.428 इंटू 10⁻5 किलोमीटर. इतका काय काढला आपण? ज्युपिटरचा डायमीटर काढला. अँड दॅट्स द ब्युटी ऑफ पॅरलॅक्स मेथड, की आपण आपल्या पृथ्वीवरती बसल्या बसल्या जे आपली सोलार सिस्टीममध्ये वेगवेगळे प्लॅनेट आहेत, आपला सन आहे, ह्यांचे आपण डायमीटर्स किंवा डिस्टन्सेस मेजर करू शकतो. आपण खूप सुंदर आर्टिकल तुम्हाला याच्यावरचं मी बनवून व्हिडिओ अपलोड केलेला आहे पॅरलॅक्स मेथडचा, तो एकदा पाहून घ्या. काही डाऊट असेल तर. आलं लक्षामध्ये? कारण मी काही फार काही डीपमध्ये गेलो नाही ह्या रेडियन डिग्रीच्या कन्व्हर्जनमध्ये सुद्धा किंवा ह्या पॅरलॅक्स मेथडच्या पण, कारण ऑलरेडी हे सोल्युशन्स लेंदी व्हायलेले आहेत. त्यामुळं काही डाऊट असेल तर तरी तुम्ही विचारू शकतात. हा पार्ट कळाला का बघा? हे आपलं फायनल आन्सर दिलेलं आहे. ओके, तर आता काय बघायचं बघा आपल्याला, पुढचा प्रश्न याच्यानंतरचा. इफ आपल्याला काय सांगितलं बघा याच्यामध्ये, इफ द फॉर्म्युला फॉर फिजिकल क्वांटिटी इज, आपल्याला एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला सांगितला आहे, एक्स इज इक्वल टू a to the power 4, ओके, b to the power cube, c to the power 1/3 and d to the power 1/2. तुम्हाला काय विचारलं आता? आणि परत तुम्हाला काय सांगितलं आहे? पर्सेंटेज एरर इन ए किती सांगितलं आहे? 2%. पर्सेंटेज एरर इन बी सांगितलेलं आहे 3%. पर्सेंटेज एरर इन सी सांगितलं आहे परत 3%. आणि काय सांगितलं आहे? पर्सेंटेज एरर इन डी किती सांगितलेलं आहे? इट इज द 4%. तुम्हाला विचारले काय? व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन यक्स. तुम्हाला विचारले काय? यक्स मधला पर्सेंटेज एरर किती. सिंपल बघा, एरर्स इन द कॅल्क्युलेशनचा आपण जर फॉर्म्युला वापरला या केसमध्ये, ह्या इक्वेशनमध्ये आपण जर एररचा फॉर्म्युला वापरला तर आपण काय सांगू शकतो बघा, तर या केसमध्ये आपण जर एररचा फॉर्म्युला वापरला आपण काय सांगू शकतो मग, पर्सेंटेज एरर इन यक्स इज इक्वल टू एचा पॉवर किती आहे रे? 4 आहे, 4 टाइम्स पर्सेंटेज एरर इन ए प्लस बीचा पॉवर किती आहे? 3 आहे, 3 टाइम्स पर्सेंटेज एरर इन बी प्लस सीचा पॉवर किती आहे? 1/3 इंटू पर्सेंटेज एरर इन सी प्लस 1/2 टाइम्स पर्सेंटेज एरर इन डी. तुम्हाला सिंपली ही मेथड अडॅप्ट करायची आहे यासाठी, कारण एरर मल्टिप्लायला असेल किंवा डिव्हिजनला असेल तरीसुद्धा आपण एररला काय करतो? ॲड करतो. कुठल्याही एक्झाम्पलमध्ये आपण एररला मॅक्सिमाइज करायचा प्रयत्न करतो. मग या ठिकाणी किती येईल बघा आता? इट इज इक्वल टू 4 इंटू ए मधला एरर किती होता बघा? ए मधला एरर होता 2% प्लस 3 इंटू बी मधला एरर किती होता? 3% प्लस 1/3 सी मधला किती होता एरर? 3% प्लस 1/2 आणि डी मधला किती होता एरर? इट इज द 4%.
ह्याला सॉल्व आपल्याला करता येईल का बघा. हे आलं 8 प्लस 9 प्लस हे 3 कॅन्सल, किती आलं 1, आणि प्लस किती आलं 2. हे सगळे कशामध्ये तुमचे पर्सेंटेजमध्ये आहेत. तुमचं ओव्हरऑल आन्सर किती आलेला आहे 20%. सो पर्सेंटेज एरर इन एक्स किती आला 20%. हे एक्झाम्पल तुम्हाला आतापर्यंत नीट एक्झाममध्ये पण 3 वेळेस एक्झाम्पल सिमिलर टाईपचे पडलेले आहेत. ऑब्विसली व्हॅल्यूज डिफरंट होत्या, पण लक्षात काय ठेवायचं आहे, जे एरर्स आहेत त्या एररला आपण प्रत्येक वेळेला काय करतो ॲड करतो. एररला आपण प्रत्येक वेळेला काय करतो बाळांनो ॲड करतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या, एक्झाम्पल तुमचे सॉल्व्ह होतात. आपल्या एक्सरसाइजचा सेकंड लास्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा. तुम्हाला सिग्निफिकंट फिगर्स सांगायचे. पहिली क्वांटिटी आहे 0.003 मीटर स्क्वेअर. ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स बघा फक्त एकच आहे, कारण हे 0 सिग्निफिकंट नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी फक्त किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, एकच सिग्निफिकंट फिगर आहे. तो पण कोणता आहे, फक्त हा 3 डिजिट. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल काय सांगते 0.1250 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, व्हॉट एव्हर इट मे बी. याच्यातले सिग्निफिकंट फिगर्स बघा. आता हे जे 0 आहे हा सुद्धा सिग्निफिकंट आहे, कारण काय तो कुठं आलेला आहे आफ्टर डेसिमल पॉईंटचा. म्हणजे सगळे 0 या ठिकाणी काय आहेत तुमचे सिग्निफिकंट आहेत. तुमचे उत्तर किती आलेलं आहे 4. बेसिक क्वेश्चन आहे, मी डीपमध्ये जात नाही फार. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी काय आहे तुमची 6.4 इंटू 10⁻6 मीटर. हे काय आहे रे, रेडियस ऑफ द अर्थ. गुड. आता हे काय आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हे 10चे पॉवर सिग्निफिकंट नसतात. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 2च आहेत. ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आले 2 आले, कारण पॉवर्स हे कसे नसतात सिग्निफिकंट नसतात. नेक्स्ट काय आहे बघा 9.1 इंटू 10⁻31 किलोग्रॅम मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओहो, इथे सुद्धा हा पॉवर ऑफ 10 सिग्निफिकंट नसतोय. ओके, म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स नसतात त्याच्यामध्ये काही. म्हणजे इथं पण सिग्निफिकंट फिगर्स फक्त किती आल्या 2 आले. आता लक्षामध्ये नक्की. ओके, आपण बघूयात आपला लास्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा. द डायमीटर ऑफ द स्क्वेअर. एका स्क्वेअरचा तुम्हाला डायमीटर सांगितला आहे, किती सांगितलं आहे 2.14 सेंटीमीटर. तुम्हाला काय विचारले त्याचं व्हॉल्यूम काढा म्हणले सिग्निफिकंट फिगर्समध्ये. हे बघा व्हॉल्यूम काढायला सगळ्यांना येते. तुम्ही तुमच्या 5th or 6th क्लासमध्ये शिकलात व्हॉल्यूम ऑफ द स्क्वेअर काढायला. फक्त तुम्हाला काय करायचं या ठिकाणी व्हॉल्यूम काढताना सिग्निफिकंट फिगर्सला विचारामध्ये घ्यायचंय. जर डायमीटर हा असेल तर रेडियस किती येईल, रेडियस इज इक्वल टू येईल d/2 इज इक्वल टू 1.07 सेंटीमीटर. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आला रे, व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. सो 4/3 पायची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे इंटू 3.14 इंटू 1.07 आणि याचा किती आला क्यूब आला. आपण ज्यावेळेस याला सॉल्व्ह करतो ही व्हॅल्यू आलेली आहे 5.133 सेंटीमीटर क्यूब. आता इथं बघा बरं, हा जो तुम्ही मल्टिप्लिकेशन केला होतात ह्या दोघांच्या मधले सिग्निफिकंट फिगर्स पाहू नका, कारण काय ते इन्फानाईट आहेत. इथे किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 2. तुमच्या आन्सरमध्ये पण आफ्टर डेसिमल पॉईंट किती असायला पाहिजेत 2 सिग्निफिकंट फिगर असायला पाहिजेत. म्हणून तुमचं आन्सर काय आलं 5.13 सेंटीमीटर क्यूब. आपण कोणती प्रॉपर्टी यूज केलेली आहे सिग्निफिकंट फिगर्स इन द मल्टिप्लिकेशन. तर अशा पद्धतीनं आपण आपली कंप्लीट एक्सरसाइज फर्स्ट टॉपिकची कंप्लीट केली आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये काही डाऊट असतील किंवा काही एरर्स वाटला असेल और एखादी रनिंग मिस्टेक काही वाटली असेल तर तुम्ही विदाऊट हेजिटेशन कॉन्टॅक्ट करू शकतात. एक तर तुम्ही कॉमेंट करा किंवा सिम्पली माझा पर्सनल नंबर अवेलेबल आहे त्यावरती व्हॉट्सअप करा. ओके, आपण थांबूया तिथंच. थँक्यू.